तर स्वाध्याय पहिला आहे आपला या ठिकाणी वेगळे पद शोधा. यामध्ये प्रश्न दिलेला आहे तुम्हाला की पुढील प्रत्येक प्रश्नात 4 आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत. ए बी सी डी या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. निराळी म्हणजे वेगळी. निराळी म्हणजे याचा अर्थ होते वेगळी आहे. म्हणजे 3 आकृत्या सेम आहेत, सारख्या आहेत आणि एक आकृती ही निराळी आहे म्हणजे वेगळी आहे, डिफरंट आहे. ठीक आहे. तर त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ काळे करा. लक्षात, वर्णाक्षराचे म्हणजे वर्ण म्हणजे लेटर, समजून घ्या. या ठिकाणी वर्णाक्षराचे आहे. वर्ण म्हणजे लेटर, म्हणजे हे जे तुम्हाला लेटर दिले आहेत, लेटर ए, लेटर बी, लेटर सी, लेटर डी, जे सर्कल मध्ये आहे त्यांना काय करायचं आहे ते काळे करायचे. म्हणजे आता मराठी मीडियम मधले काही इंग्रजी मीडियम मधले विद्यार्थी असतील तर त्यांना थोडेसे जे हे शब्द आहेत थोडेसे वेगळे असू शकतात, त्याच्यामुळे हे शब्द समजून घ्या मी जे सांगतोय. ठीक आहे. वाटल्यास तुम्ही तुमच्याकडे लिहू पण शकता. निराळे म्हणजे लगेच लिहायचं, वाट नाही बघायची हा, कारण की कोणाकोणाला हे शब्द कळत नाही आणि परीक्षेमध्ये जर तुम्हाला शब्द समजले नाही तर तुम्हाला त्याला आन्सरिंग करता येणार नाही. त्याच्यामुळे लिहून ठेवायचं निराळी म्हणजे वेगळी, डिफरंट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक शब्द आहे वर्णाक्षरे. वर्णाक्षरे, वर्णाक्षरे मीन्स लेटर्स. वर्णाक्षरे मीन्स लेटर. त्याच्यानंतर वर्तुळ. वर्तुळ म्हणजे सर्कल. या ठिकाणी एक शब्द आहे वर्तुळ. वर्तुळ म्हणजे सर्कल. आणि काळे करा. काळे करा म्हणजे त्याला ब्लॅक करायचं आहे, म्हणजे त्याला फिलअप करायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रश्न आहे. जर तुम्ही या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसते? या आकृतीचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला काय दिसते? कधी लक्षात ठेवायचं की भरपूरदा तुम्ही काय करायचं, तुम्हाला महत्वाच्या गोष्टी समजल्या पाहिजे. तर समजा आपल्या ह्या 2 जर बाजू असतील, ठीक आहे, या 2 जर बाजू असतील तर ही झाली तुमची लेफ्ट हँड साईड, ही झाली तुमची लेफ्ट हँड साईड आणि ही झाली तुमची राईट हँड साईड. ते लक्षात ठेवायचं, लेफ्ट हँड साईड कोणती आणि राईट हँड साईड कोणती. म्हणजे ज्या भागाने तुम्ही लिहिता, डावा हात आणि उजवा हात, याच्यावरून ठरवायचं की डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. आणि याचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच तुम्ही काय करा, जशी ही पहिली आकृती आहे, या पहिल्या आकृतीमध्ये सेंटरमध्ये एक रेषा आहे, लाईन आहे. ठीक आहे. आणि त्याच्या राईट हँड साईडला तुम्हाला वर एक सर्कल दिसते जो फिलअप केला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही या सर्कलला किंवा या आकृतीला तुम्ही मूव्ह करा, तिला फिरवा, तुम्हाला काय दिसते. हे अशी आकृती आहे आणि या आकृतीमध्ये सर्कल आहे या बाजूला, सर्कल आहे तुमचा या बाजूला सर्कल आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही हिला फिरवलं तर तुमची आकृती अशी होईल, तुमची आकृती अशी झाली. ठीक आहे. आणि झाल्यानंतर तुमचा हा जो सर्कल होता, हा सर्कल असं, हा सर्कल तुमचा असा येईल आता या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही समजा हिला पुन्हा फिरवलं तर या पद्धतीने तर काय होईल, तुमचा सर्कल कुठे यायला पाहिजे, तुमचा सर्कल इथं यायला पाहिजे. कळत आहे. परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये तुमचा सर्कल इथं नाही. समजा आपण चौथी आकृती जर केली, हिला पुन्हा जर फिरवलं या पद्धतीने, तुमचा सर्कल या बाजूला यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय की जर तुम्ही आकृतीला लेफ्ट हँड साइड कडून जर फिरवलं, असं मूव्ह केलं, जशी तुमची अँटी क्लॉकवाईज, जशी घड्याळच्या विरुद्ध दिशेने समजा तुम्ही फिरवलं, तुम्हाला काय दिसते, पहिल्या ठिकाणी तुमचा सर्कल इथं येते, हे अगदी बरोबर आहे. दुसऱ्या ठिकाणी तुमचा सर्कल इथंच येईल, हे अगदी बरोबर आहे. परंतु तिसऱ्या ठिकाणी तुमचा सर्कल चुकतोय आणि चौथ्या ठिकाणी सर्कल पुन्हा बरोबर येते. म्हणजे तुमचं या ठिकाणी उत्तर येईल थर्ड वाला आणि उत्तर थर्ड येईल. म्हणून तुम्हाला हा थर्ड वाला जो सर्कल आहे याला फिलअप करायचं आहे. ठीक आहे. हा झाला तुम्हाला वर्णाक्षर फिलअप करायचं आहे. आता महत्वाचं, वर्तुळ फिलअप करताना या वर्तुळाच्या बाहेर जाता कामा नये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न होता.
त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता या सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय दिसते? या सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक सर्कल दिलेला आहे आणि त्या सर्कल मध्ये हा झाला तुमचा सर्कल, याला म्हणू आपण सर्कल. ठीक आहे, आणि हा जो सर्कल आहे, हा जो तुमचा सर्कल आहे, या सर्कलाच्या मधामध्ये जो पॉइंट आहे त्याला म्हणतात सेंटर पॉइंट. त्याला काय म्हणतात? सेंटर पॉइंट. त्याला काय म्हणतात? सेंटर पॉइंट म्हणतात. ठीक आहे, आता हा जो सेंटर पॉइंट आहे, या सेंटर पॉइंट पासून तुम्हाला काय दिसते? हा सेंटर पॉइंट, या सेंटर पॉइंट पासून एक रे गेली, या सेंटर पॉइंट पासून ही एक रे गेली. ठीक आहे, म्हणजे घड्याळ कशी असते? सेम त्या पद्धतीने. तुमच्या घड्याळीमध्ये ज्या पद्धतीने काटे दर्शवलेले असतात, लक्षात, तसंच दर्शवलेलं आहे. तर असं समजा की हे घड्याळ आहे, असं समजा की हे घड्याळ आहे. तर ही तुम्हाला घड्याळासारखी दिसते, ही पण तुम्हाला घड्याळासारखी दिसते, कारण की इथे तुम्ही जे त्याला म्हणून तुम्ही हँड्स म्हणाले, त्याला काटे म्हणतो आपण. ठीक आहे, तर हे जे हँड्स आहेत हे तुम्हाला बरोबर दिसते. इथून सुरुवात झाली, त्याची एंडिंग या सर्कलाच्या टोकापर्यंत झाली. ठीक आहे, इथं बाण आहे, इथं बाण आहे. या ठिकाणी बघा हा पॉइंट आहे आणि याची सुरुवात एंडिंग बघा, हा बाण कुठे आहे? सर्कलाच्या जवळ आहे. परंतु या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसते? हा जो पॉइंट आहे, या पॉइंटच्या जवळून एक लाईन निघली, सॉरी एक रे निघलं आणि तो या सर्कलच्या जवळ पोहोचला. परंतु या ठिकाणी थोडी आकृती वेगळी दिसते. म्हणजे तुमचा इथून दुसऱ्या रेची सुरुवात इथूनच व्हायला पाहिजे आणि त्याची एंडिंग बाणाकडे व्हायला पाहिजे, सर्कलला जवळ. परंतु बाणाच्या बाजूने एंडिंग न होता हा जो बाण आहे, ॲरो आहे, ॲरो कुठे आहे तुमचा? या पॉइंट जवळ आहे. ही पण आकृती तुम्हाला सेम दिसते. म्हणजे या तिन्ही आकृतींमध्ये ही तुम्हाला घड्याळासारखी सेम दिसते, जसे तुमचे हँड्स असतात. ही पण घड्याळासारखी सेम दिसते, ही थोडी वेगळी दिसते तुम्हाला, आणि ही पण तुम्हाला सेम घड्याळासारखी दिसते. म्हणून आपण म्हणू की आपला उत्तर काय येईल? थर्ड येईल. म्हणून तुम्हाला या ठिकाणी थर्डला फिलअप करायचं. हा, त्यानंतर तिसरा आहे, हा माझ्याकडे नाहीये सर, हा माझ्याकडे नाही. हा, तर आपली थर्ड आकृती आहे या ठिकाणी, आणि हा आलेला आहे प्रश्न 2016ला आलेला आहे. हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला 2016ला. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे वाय दिसते, एक वायची आकृती आहे. वायची आकृती म्हणजे दोन, तुम्हाला या ठिकाणी दोन, एक रेषा किंवा रेषाखंड म्हणू आपण, तर दोन रेषाखंड, लाईन सेगमेंट या ठिकाणी तुम्हाला दिसते, आणि त्याच्यातून एक वायची जी एक दंडी असते, वायची एक सेगमेंट आहे, तो तुम्हाला दिसते. तर अशा पद्धतीची ही आकृती आहे. ठीक आहे, ही आकृती भरपूर विद्यार्थ्यांनी चुकवलेली होती. ही आकृती 2016 मध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं आन्सरिंग चुकलं होतं. भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलं? याला मूव्ह करण्याचा प्रयत्न केला, याला फिरवण्याचा प्रयत्न केला. लक्षात, आता जनरली काय दिसते आपल्याला? चारच्या चारही आकृत्या आपल्याला सेम दिसतात. चारच्या चारही आकृत्या अगदी सेम दिसतात, परंतु चारही आकृत्या या ठिकाणी सेम नाहीत. हा, तर या ठिकाणी काय दिसतंय आपल्याला की हे ज्या आकृत्या आहेत, या वाय आपल्याला बघायला सारख्या दिसतात, परंतु या 2016 मध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी ही आकृती चुकवली. परंतु जेव्हा आन्सर शीट क्लिअर झाली, तेव्हा आन्सर शीट मध्ये तुमचा उत्तर सी होता. याला कारण असं आहे की यामध्ये हा जो वाय आहे, हा वाय जरी उलटा असेल या ठिकाणी, परंतु या ठिकाणचे हे जे दोन लाईन सेगमेंट आहे हे सेम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बी मधला जो वाय आहे, त्याचे जे लाईन सेगमेंट आहे, या लाईन सेगमेंट मध्ये जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे, हा जो डिस्टन्स आहे हा सारखा आहे दोघांमधला. परंतु हा जो छोटावाला आहे सी, या सी मधला हा जो वाय आहे, हा वायचा वरचा टोन, यामधला डिस्टन्स हा कमी आहे. यामधला डिस्टन्स कसा आहे? कमी आहे. आणि हा जो वाय आहे, यामधला पण डिस्टन्स हा अगदी सेम आहे. म्हणजे इथला डिस्टन्स, या ठिकाणचा डिस्टन्स आणि या ठिकाणचा डिस्टन्स सेम आहे. परंतु या ठिकाणी असणारी आकृती जी आहे सी, यामधला वायचा डिस्टन्स हा थोडा कमी असल्यामुळे याला
आन्सर येईल तुमचा सी येईल. म्हणून तुम्हाला सी ला सर्कल करायचं आहे. ठीक आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलेला, मूव्ह करण्याचा प्रयत्न केलेला, फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु फिरवण्याचा प्रयत्न केला तरी पण आन्सर काही येत नव्हता. म्हणजे आपण जर ढोबळ मानाने जर बघितलं, असं तुम्हाला वाय 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 दिसते आणि आकृत्या फिरवलेल्या दिसतात, म्हणून आपलं असं लक्षात येईल की नाही बा, इथं आकृत्या फिरवलेल्या आहेत, मूव्ह केलेल्या आहेत, आणि आपण लवकर काय करतो, मूव्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि कोणतं तरी आन्सरिंग काढून घेतो. परंतु ही स्पर्धा परीक्षा आहे, तर तुम्हाला काही ना काहीतरी अशा एकदम छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कन्फ्यूज करतील. म्हणून डोकं जागेवर ठेवायचं आणि काळजीपूर्वक उत्तरे किंवा आकृत्या बघायच्या. तशा पद्धतीने या प्रश्नांमध्ये तुम्हाला आन्सर आहे सी. हा, त्याच्यानंतर चौथा प्रश्न बघा काय म्हणते. चौथा प्रश्न, या चौथ्या प्रश्नामध्ये आकृती ए, बी, सी आणि डी ह्या सगळ्याच्या सगळ्या आहे भौमितीय आकृत्या. तुम्हाला मी सांगितलं होतं भौमितिक आकृत्या आहे, भौमितिक. ठीक आहे, ह्या सगळ्या भौमितिक आकृत्या आहेत. भौमितिक म्हणजे काय, भौमितिक म्हणजे गणितीय आकृत्या आहेत. गणितीय आकृती, गणितीय गणितीय म्हणजे ह्या गणितातल्या आकृत्या, भूमितीमधल्या आकृत्या. ठीक आहे. आता या आकृत्यामध्ये तुम्हाला जर विचार केलं जनरली, तर तुम्हाला हे अँगल दिसतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला स्क्वेअर दिसते, म्हणजे वर्ग दिसते. या ठिकाणी तुम्हाला काय दिसते, या ठिकाणी तुम्हाला हा ट्रायंगल दिसतो. ठीक आहे. आणि ही आकृती तुम्हाला कशासारखी दिसते, ही जरी आकृती तुम्हाला रेक्टँगल सारखी दिसत असेल, आयतासारखी दिसत असेल, परंतु ही आकृती बघा, हे एकमेकाला जोडलेली नाही आहे, चिपकलेली नाही आहे, दोघांमध्ये अंतर दिलेलं आहे. म्हणजे जशा बाकरीच्या आकृत्या जशा आहेत, आता तुम्ही जर अँगल म्हटलं, अँगल म्हणजे कोन म्हटलं, तर हा तुम्हाला कोन असाच राहणार आहे, अशा पद्धतीत राहणार आहे. म्हणजे एक भाग कोणता आणि कोणता कोणाचा हा काय राहील, जोडलेला राहील इथला. ठीक आहे. तर या ठिकाणी हे दोन कोन आहेत. या ठिकाणी तुमची ही एक आकृती आहे, ती पण जोडलेली आहे. हा जो तुमचा त्याला म्हणू आपण स्क्वेअर, हे देखील जोडलेला आहे. तुमची या ठिकाणी दोन ट्रायंगल आहेत, दोन ट्रायंगल आहेत, हे देखील तुम्हाला या ठिकाणी जोडलेले आहेत. ठीक आहे. परंतु हा जो तुमचा या ठिकाणी दिसतोय रेक्टँगल, हा तुम्हाला जोडलेला नाही. म्हणजे तुम्हाला अशी एक रेषा दिली आहे, अशी एक दिली आहे, अशी एक दिली आहे. बघा, हे जोडलेले नाही आहेत, यांच्यामध्ये अंतर आहे. ठीक आहे. हे चिकटवलेले नाहीत अतिशय. बघा, हे चिकटवले, याच्यामध्ये गॅप दिली आहे, हे दिसते, हे गॅप आहे, हे इथं गॅप आहे. त्याच्यामुळे तुमचा उत्तर येईल डी. त्याच्यामुळे तुमचा आन्सर काय येईल, 4 क्रमांकाचा आन्सर येईल तुमचा डी. ठीक आहे. आता लक्ष द्या, इकडे मी काय बोलतो. कोणी कोणी काय करतील, सरळ ढोबळ मानाने उत्तर काय काढतील. बघा, इकडं ढोबळ मानाने उत्तर काय काढतील, हा इथं तुम्हाला दोन अँगल दिसतात. तो काय म्हणेल एखादा विद्यार्थी, इथं दोन अँगल दिसतात. ठीक आहे. हा तुम्हाला एकच दिसतं या ठिकाणी, कोण, आपला स्क्वेअर. या ठिकाणी तुम्हाला दोन ट्रायंगल दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला दोन रेक्टँगल दिसत आहे, आणि तुमचा उत्तर काय काढाल तुम्ही, बी काढा. तुम्ही तुमचा उत्तर बी पण काढू शकता. परंतु बी जर काढलं तर ही जी अट आहे आपली, ती अट मान्य होत नाही. तुम्ही याला कशावरून तुम्ही रेक्टँगल म्हटलं, हा रेक्टँगल नाही, याला काय केलेलं आहे, इथं हे गॅप दिले, याला जोडलेलं नाही, याच्यामध्ये डिस्टन्स आहे. त्याच्यामुळे याला ही जोडलेली आकृती आहे, ही पण जोडलेली भौमितिक आकृती आहे, ही पण तुमची जोडलेली भौमितीय आकृती आहे, परंतु ही तुमची जोडलेली भौमितीय आकृती नाही. लक्षात. त्याच्यामुळे या ठिकाणी तुमचा उत्तर येईल डी. तर क्वेश्चन क्रमांक 5 2018 आलेला प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृत्याच पहिल्यांदा कधी लक्षात घ्यायचं, कधीही लक्षात घ्यायचं की आकृत्या सोडवताना त्यामध्ये एक्स्ट्रा जे काही तुम्हाला दिसतंय, कधी लक्षात ठेवा, आकृत्यांमध्ये एक्स्ट्रा जे तुम्हाला दिसतंय, एक्स्ट्रा म्हणजे जे जास्तीचे दिसते, त्याच्याकडे जास्त फोकस करायचं. जसं जनरली तुम्हाला माहिती आहे की हा तुमचा ट्रायंगल आहे, परंतु जास्तीचे तुम्हाला काय दिसते, हा ब्लॅक केलेला आहे, हा कधी नसतं ट्रायंगल मध्ये, ते केलेलं आहे, जाणून केलेलं आहे. त्याच्यानंतर ही जी एक तुम्हाला छोटीशी रेषा दिसते,
ही पण जाणून केलेली आहे. तर अशा ठिकाणीच काय करायचं, स्वतःचं फोकस करायचं. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर तुम्ही याला असं पकडलं तर तुमची ही जी रेषा आहे छोटीशी, ही कोणत्या बाजूला आहे हे लक्षात घ्यायचं. याला जर तुम्ही उभं केलं, हे असं आहे, याला जर तुम्ही मूव केलं या पद्धतीनं तर तुमची रेषा या बाजूला येईल. जर तुम्ही याला मूव असं जर केलं या बाजूला तर तुमची रेषा या बाजूला पाहिजे. ही रेषा पहिले इथं आली, जर याला मूव केलं तर इथं यायला पाहिजे, इथं बरोबर आहे. याला जर मूव केलं तर ही रेषा तुमची इथं यायला पाहिजे होती. याला जर पुन्हा मूव केलं तर ही रेषा इथं पाहिजे, म्हणजे ही रेषा बरोबर आहे. फक्त तुमचा या ठिकाणी क्रम चुकलेला आहे. आणि तो क्रम जर बघितला तर ही रेषा इथं बरोबर आहे, ही रेषा इथं बरोबर आहे, परंतु ही रेषा इथं पाहिजे होती तर ही रेषा कुठे आहे, खाली दिलेली आहे. आणि चौथ्यामध्ये पण ही रेषा बरोबर दिली आहे. म्हणून तुमचं उत्तर येईल सी. म्हणून तुमचा आन्सर येईल या ठिकाणी सी. 2016चा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्ही बघूनच तुम्ही याचा आन्सरिंग करू शकता. काहीही तुम्हाला जास्त त्रास घेण्याची गरज नाही. या ठिकाणी तुम्हाला ए आकृतीमध्ये दोन बाजूला दोन हात असल्यासारखं आहे.